नमस्कार गावाल्यानो, मी नवनाथ तोरसकर स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनल कोकणिक स्वर्गभूमीवर। मित्रांनो, मे महिना समाजा संपत येलो नो बरंच मागे लागलो होतो खती पप्पांना निसर्ग घेऊन चला, आंघोळी घेऊन चला म्हणून आमच्याकडे कासाड्या धुमाळवाडीत एक व्हाळा त्यावर पाणी चांगला वाहता असता। बऱ्याच लोकांकडे मी ऐकलं होतं ते आंघोळी लोक जातात म्हणून पार्टिसिपेट पण करतात आणि चाललंय मी आज त्या मुद्द्यावर मुद्दाम आंघोळी मुलांना घेऊन। आमच्यावेळी म्हणजे आमची पिढी म्हणा तर 90 असलेली पिढी त्यावेळी एकचा बालपण आता बालपण खूप फरक आहे। आत्ताची मुलं मोबाईलमध्ये अडकलेली आहेत। आम्ही तेव्हा सुट्टी असली की दिवसभर आम्ही नुसते खेळ सकाळी उठल्यापासून म्हणा ते बॅट बॉल मळ्यात खेळणं, त्यानंतर घरात नाश्ता करून परत जाणं, परत उन्हाळ्यानं खेळणं, दुपारचे पत्त्यान खेळणं, त्यामध्ये मेंढीकोट मुंबरी असा हे खेळ तास पत्त्यानं मी खेळत राहायचे। त्याचं झालं की परत दुपारी नंतर परत संध्याकाळी जरा व्हाळा जाणं, आंघोळ करणं, परत येऊन क्रिकेट खेळणं, अशी आमची दिवस आता त्यावेळी उन्हाळ्याची सुट्टी द्यायची। आता जमाना बदलला बऱ्यापैकी, आता लोकसंख्या आपल्या गावातली मुलांची कमी झाली आहे। मुंबईला येतात तेव्हाच आपली गावं भरतात, त्यामुळे पण बऱ्यापैकी खेळ बंद झाले आहेत। तरी बघूया आता आपण जाऊया तिकडे आणि कितीशी गर्दी आहे त्या बघूया धुमाळवाडीत व्हाळावरती। मित्रांनो, किती रिसॉर्टवरती गेलो आपण, आंघोळीत गेलो, किती स्विमिंग पूलला गेलो, तरी पण गावातल्या वाहत्या पाण्यात नदी आणि व्हाळाची आंघोळ करण्याची मजा ती वेगळीच आहे। तुम्हाला कधी बाकी कुठल्याही रिसॉर्टला आणि स्विमिंग पूलला येणार नाही। ती लहानपणी आम्ही खूप अनुभवली आहे, त्यातच आम्ही खूप शिकलो। त्यानंतर आपली मुलं झाली आहेत, मुलांनाही आवड आहे पोहण्याची वगैरे, पण स्विमिंग पूल रिसॉर्टच्या तिकडे खेळण्यापेक्षा अशा प्रकारे आपण वाहत्या पाण्यात नैसर्गिक पाण्यात त्यांना ती मजा वेगळीच असते। पण त्याचबरोबर मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण मुलांची नजर हटली आणि काही मुलं गेली त्यांना पोहता नाही गेला त्यावेळी मुलं आपल्या नजरेसमोरच त्यांना आंघोळ उभं करायचा, नाहीतर तर प्रॉब्लेम होऊ शकतात। त्यामुळे काळजीपूर्वक खेळी वाहत्या पाण्यात गेलं असतं। मित्रांनो, काळजी घ्या। मित्रांनो, मे महिन्यामधलं की बऱ्यापैकी चाकरमानीची गर्दी असतात। एक गणपती बऱ्यापैकी चाकरमानी येतात आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्टी म्हणजे मुलांची शाळा झाली असतात त्यावेळी त्यांची परीक्षा सुट्टी पडली आहे, त्यामुळे मे महिन्यात माणसं येतात आणि बऱ्यापैकी मे महिन्यात बऱ्याचशा गावात किंवा बऱ्याचशा देवळांची पूजा असतात, जीर्णोद्धार असतात किंवा लग्नाची मुहूर्तही असतात। त्यामुळे बरेचसे घरगुती कार्यक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रम लोकांची येणारा असतात, त्यामुळे मे महिन्यात बऱ्यापैकी चाकरमानी गावी येतात। त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आपल्या गावात गर्दी बघू मिळतात। बरीचशी बंद असलेली घरं या मे महिन्यात आणि गणपती उघडली जातात आणि साफसफाई केली जाते, लोक राहतात 8-10 दिवस राहतात। त्यावेळी म्हणा जरा गावात जरा मजा असते मे महिन्यात। तरी आता अर्णकडे बघ, अर्णव